पुढील 2 वर्षात मुंबईत एका आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद ही आयोजित करण्यात आली आहे। त्यामुळे आगामी निवडणुका ज्या आहेत त्या अनुषंगाने कोणती महत्त्वाची घोषणा केली जाते का, तारखा आयोजित केल्या जातात का, हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। दुपारी 4 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आत्ताची ही मोठी बातमी आहे। राज्य निवडणूक आयोगानं दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुका असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, या अनुषंगाने एक मोठी घोषणा देखील होऊ शकते। त्यामुळे 4 वाजता होणाऱ्या या पत्रकार परिषदेकडे आता सगळ्याच राजकीय पक्षांचं आणि इतरही सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग नेमकी काय घोषणा करतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आज संदर्भातले अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे। राजू, पाहतो आपण राज्य निवडणूक आयोगाने आज 4 वाजता बैठक पत्रकार परिषद बोलवलेली आहे। ही पत्रकार परिषद खरं तर सह्याद्री अतिथीगृहावरती होणार आहे। त्यामुळे आज राज्यातील ज्या काही महानगरपालिका आहेत त्यांच्या निवडणुका घोषित होतात का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण आपण पाहतो की गेल्या अनेक दिवसांपासून कुठल्याही क्षणी जे आहे ते महानगरपालिकेच्या निवडणुका लागू शकतात अशी शक्यता होती। त्यामुळे आजची ही पत्रकार परिषद कदाचित त्याच अनुषंगाने असण्याची दाट शक्यता आहे। खरं तर 4 वाजता ही पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर जे राज्य निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे नेमकी काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण राज्यामध्ये 29 महानगरपालिका ज्या आहेत त्यांच्या निवडणुका घ्यायच्या आहेत आणि ह्या निवडणुका घेण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे का असं जे आहे ते समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आपण पाहतोय की ही आजची पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण खरं तर आपण 31 जानेवारीपर्यंत सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत। आरक्षणाचा मुद्दा समोर आल्यामुळे कुठेतरी जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समितीच्या निवडणुका ह्या पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आज घोषित होतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। यामध्ये शक्यता आहे की एकतर महानगरपालिकांची घोषणा होऊ शकते किंवा दुबार मतदार किंवा ज्या काही मतदार याद्या आहेत त्याच्या अपडेट संदर्भात सुद्धा आहे ती माहिती देऊ शकतात। त्यामुळे नेमकं कशा संदर्भात ही पत्रकार परिषद आहे हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही। मात्र कदाचित महानगरपालिकांच्या निवडणुका घोषित होऊ शकतात अशा शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। कारण ज्यावेळी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यावेळी अशा प्रकारच्या निवडणुका घोषित केलेल्या आहेत। त्यामुळे आजची पत्रकार परिषद सुद्धा निवडणुका घोषित करण्याच्या संदर्भात असू शकते। खरं तर काल अधिवेशन संपलेलं आहे, एका आठवड्याचं हे अधिवेशन होतं आणि आज जी आहे ती पत्रकार परिषद होती। त्यामुळे कुठेतरी निवडणुका घोषित होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाहीये। खरं तर मुंबई महानगरपालिका निवडणुका सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तशा स्वरूपाच्या आपण बैठका सुद्धा राजकीय नेत्यांच्या पाहायला मिळाल्या होत्या। जरी नागपूरला अधिवेशन असलं तरी नागपूरच्या अधिवेशनात सुद्धा महायुतीच्या अनेक बैठका पार पडलेल्या होत्या। महानगरपालिकांच्या निवडणुकांना कसं सामोरं जायचं या संदर्भातलं रणनीती जी आहे ती ठरवण्यात आलेली होती। त्यामुळे आजची ही पत्रकार परिषद ही महानगरपालिकांची घोषणा होण्याची जी आहे ती शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे 4 वाजता दिनेश वाघमारे नेमकं काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा बुधवारी होण्याची शक्यता वर्तवली जात होती। त्यामुळे आजची ही जी काही पत्रकार परिषद आहे ती महानगरपालिकेच्या घोषणा संदर्भात आहे की आणखी काय आहे हे 4 वाजता स्पष्ट होईल। मात्र कदाचित ही निवडणुकांच्या घोषणा होऊ शकतात अशा प्रकारची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे 4 वाजता यामध्ये स्पष्टता येणार आहे। अगदी राजू, तुम्ही म्हणालात तसं निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे आणि या मुंबई महापालिका असेल किंवा इतरही महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं गेल्या अनेक महिन्यांपासून एक मुद्दा गाजतोय, तो म्हणजे दुबार मतदारांचा किंवा मतदार यादीतील घोळाचा। त्यामुळे या सगळ्या संदर्भात देखील आशा आहे की निवडणूक आयोग काही उत्तर देणार का? त्यामुळे या संदर्भात देखील निवडणूक आयोग काही बोलू शकतात? आज खरं तर एक यादी जी आहे ती जाहीर होणार आहे आणि 4 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। आपण पाहतोय की मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती दुबार मतदार आपल्याला पाहायला मिळालेले होते। एकाच व्यक्तीचं 103, 104 वेळा जे आहे ते मतदान यादीमध्ये नाव पाहायला मिळालं होतं। त्यामुळे मोठा गोंधळ जो आहे तो मुंबई महापालिकेच्या मतदारांमध्ये सुद्धा पाहायला मिळालेला होता। त्यामुळे दुबार मतदारांसंदर्भातली अजूनही यादी अपडेट झालेली नाहीये। ती कदाचित निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुद्धा ती होऊ शकते। बरोबर आहे, त्यामुळे ही यादी अपडेट होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजू, तुम्ही आमच्यासोबत असेच रहा। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे, निवडणुकांची घोषणा होऊ शकते का?